तर आता गडचिरोलीतनं एक ब्रेकिंग बातमी आहे। गडचिरोलीमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीमध्ये 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता कारवाई केली आहे। आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक यांच्यासह कनिष्ठ सहाय्यकाला अटक केली आहे, तर पोलिसांकडून इतर आरोपींचा सुद्धा शोध सुरू आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत आहेत। महेश, या आरोपींचा शोध लागलाय का? कारण धान खरेदीत 6 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं आढळलेलं आहे। मनाली आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास महामंडळाकडून धानाची खरेदी केली जाते। हा भाग गडचिरोली असेल पूर्व विदर्भात पूर्ण धान उत्पादक भाग आहे आणि या भागात शेतकरी खरेदी केंद्रावर दिलेला धान आदिवासी विकास महामंडळ मिलर्सना भरडाईसाठी देतो। त्यानंतर आपल्याला जो तांदूळ असतो तो तांदूळ आपल्याला प्रत्यक्षात तो तांदूळाच्या स्वरूपात आपल्या समोर येतो। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्कंडा येथील धान खरेदी केंद्रावर जी धान खरेदी करण्यात आली होती ती तब्बल 59,947.60 क्विंटल खरेदी झाल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि मिलर्सना भरडाईसाठी त्यात 31,532 क्विंटल धान दिलं। मग प्रश्न उरला की उर्वरित 28,415 क्विंटल धान कुठं दिलं? ते गोदामातही नाही आणि मिलर्सला मिळालं नाही। त्यातून यात म्हणजे कागदोपत्री धान खरेदी केल्याचं दाखवून हे पैसे जे आहे उकळण्यात आले आता स्पष्ट झालेलं आहे। आणि ज्यासाठी जे बारदाने पुरवण्यात आले होते त्या बारदानाची संख्या सुद्धा कुठे दिसून आली नाही। त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलिसात केली। यामध्ये जे धान खरेदी करण्याची जी किंमत आहे ती संपूर्ण 6,02,93,845 रुपये होती। म्हणजे हा संपूर्ण व्यवहार या लोकांनी केल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। पोलिसांनी गडचिरोलीच्या गुन्हे शाखेने एसपी निरतपल यांनी कडक चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। त्यात सध्या निलंबित असलेले आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक आहेत गजानन कोटलावर यांच्यासह मार्कंडा खरेदी केंद्राचे जे व्यवस्थापक आहेत ते या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे। संपूर्ण प्रकरणाची आता कसून चौकशी होणार आहे। मनाली, निश्चितच धन्यवाद महेश या सविस्तर अपडेटसाठी।